पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार भडगाव येथे रब्बी हंगामातील मका व ज्वारी शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे। या पार्श्वभूमीवर दिनांक 27 एप्रिल रोजी व्यापाऱ्यांसोबत संचालकांची बैठक घेऊन अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली। बैठकीत शेतीमालाचा जाहीर लिलाव पद्धतीने व्यवहार करण्याचा एकमताने निर्णय घेऊन लिलावास सुरुवात देखील करण्यात आली, अशी माहिती सभापती गणेश भीमराव पाटील यांनी दिली। बाजार समितीकडून चोख वजन माप, तात्काळ पेमेंट व जलद लिलावाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून शेतकऱ्यांनी खासगी विक्री टाळून बाजार समितीतच शेतीमाल विक्री करावी, असे आवाहन संचालक लकीचंद पाटील यांनी केले। यावेळी सभापती गणेश भीमराव पाटील, उपसभापती प्रकाश अमृत पाटील, संचालक लकीचंद प्रकाश पाटील, सचिव बीबी बोरुडे, उपसचिव प्रतीक रमेश ब्राह्मणे व उपबाजार प्रमुख बलवीर सिंह प्रताप सिंग शेख यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार भडगाव येथे आजपासून भुसारा मोजणी सुरू झाली, काय सांगा? नमस्कार, मी लकीचंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, पाचोरा भडगाव। आज आम्ही व्यापारी बांधव आणि शेतकरी बांधव यांची भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार येथे एक मीटिंग आयोजित केली। त्या मीटिंग मध्ये आम्ही बाजार समितीचा जो आपला सर्व जे अडचणी होत्या त्या जाणून घेतल्या शेतकरी बांधवांकडून आणि व्यापाऱ्यांकडून। व्यापाऱ्यांची एकच अडचण होती की तिथं भिंत नव्हती, भिंत पडलेली होती। आम्ही ते भिंतीचं काम बी पूर्ण केलेलं आहे, त्याच्यामुळे आता व्यापाऱ्यांना तिथं माल घेण्यासाठी काही एक अडचण नाही। व्यापाऱ्यांची तीच एक मागणी होती। आणि आपले भडगाव शहर आणि तालुक्यातील जे शेतकरी बांधव खासगी लोकांना जे मक्का देत होते, त्याच्यामुळे त्यांची फसवणूक होत होती। खासगी लोकांना देऊन खासगी लोक माल घेऊन त्यांना पेमेंटसाठी फिरवत होते, त्याच्यानंतर पेमेंट बी देत नव्हते। अशा बऱ्याचशा केसेस आपल्या या 2-3 वर्षामध्ये भडगाव तालुक्या व पाचोरा तालुक्यामध्ये आपल्याला बघण्यात आल्या। त्याच्यामुळे माझी शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपल्या भडगाव उपबाजार इथे आजपासून निलाव पद्धत, भुसार माल असेल, मक्का असेल, ज्वारी असेल, या मालाचे सर्व निलाव पद्धतीने आपल्या भडगाव मार्केटला व्यापारी हे उपलब्ध झालेले आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी भडगाव येथे व्यापाऱ्यांनाच माल द्यावा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊनच निलाव पद्धतीने माल द्यावा, ही नम्र विनंती। गेल्या बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेला उपबाजार आज हा चालू झाला। तेथील महत्वाचा प्रश्न म्हणजे व्यापारी न येणे, असं शेतकऱ्यांकडून ऐकण्यात आलं होतं। तर आज आपल्या संचालक मंडळामार्फत मध्यस्थी करत, सर्व व्यापाऱ्यांच्या मध्यस्थी करत आपण तो प्रश्न सोडवला, तो चालू केला। तर यावेळी कोण उपस्थित होते? नक्कीच यावेळी शेतकऱ्यांची तक्रार आप्पा साहेबांकडे होती, त्यामुळे आप्पा साहेबांचे आमचे सभापती असतील गणेश बाप्पू, उपसभापती पी.ए. दादा यांना आदेश केले व आम्हाला आदेश केले की तुम्ही तातडीने तिथं एक व्यापाऱ्यांची मीटिंग घ्या आणि तिथं भडगावला लवकरात लवकर व्यापार निलाव पद्धतीने व्यापार चालू होईल, ही लवकरात लवकर तुम्ही नोंद घ्या। त्या पद्धतीने सभापती गणेश बाप्पू, उपसभापती पी.ए. दादा पाटील व मी स्वतः आम्ही व्यापाऱ्यांची मीटिंग करून आज तो तोडगा काढलेला आहे। त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्नच मिटला, म्हणजे पाचोरा, एरंडोल वगैरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच पाचोरा, भडगाव, एरंडोल म्हणण्यापेक्षा आपल्या भडगाव तालुक्यातील शेतकरी हे खासगी व्यापाऱ्यांना जास्त मक्का बाहेरच्या बाहेर देत होते, त्याच्यामुळे त्यांना त्या बाबतीत नुकसान होत होतं, फसवणूक होत होती। ती फसवणूक आज कुठेतरी थांबणार आहे। माझी शेतकरी बांधवांना एकच विनंती की आपण भडगाव बाजार इथे येऊन निलाव पद्धतीने आपला मक्का, ज्वारी हे द्यावे, ही नम्र विनंती। झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहाँ होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें julelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसॉर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।